मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,743 वरती. 21,743 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि आजच्या मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? व्हॉलेटाईल सेशन. आजचं सेशन जे होतं व्हॉलेटाईल सेशन होतं. मार्केटवरती पण गेलं, थोडं खाली पण आलेलं होतं, पुन्हा रिकवर झालं. म्हणजे आपण त्याला म्हणतो असतो व्हॉलेटिलिटी. आजच्या मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलेटिलिटी बघायला मिळाली आणि जो क्लोज आला मार्केटचा पुन्हा वरती आलेला आहे. कालच्या दिवशी काय झालेलं होतं, क्लोज खालच्या दिवशी आला, आज पुन्हा मार्केट वरती गेलं, वरती क्लोज दिला. म्हणजे प्रत्येक दिवसाला तेच होतं आहे. हा एक की पॉईंट आपल्यासाठी 21,500. इथे बघा, ह्या लेवल ज्या असतात ना, या फाइंड आउट करत चला. इथे काय होतं आहे, प्रत्येक वेळेला काय होतं आहे, इथे पण बघा मार्केट गेलं होतं खाली, पण तिथून रिकवर झालं, पुन्हा सेलिंग आली, पुन्हा इथून रिकवर झालं. म्हणजे ही रेंजच बनून गेलेली एक. ह्याच रेंजमध्ये मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसतं आहे. एक डायरेक्शनल मूव जो होतो मार्केटमध्ये, एकतर तो अप साईडला असू द्या किंवा डाऊन साईडला असू द्या, तो येतच नाही आहे मार्केटमध्ये. डेली मी तुम्हाला काय सांगतो आहे, एक रेंज बनलेली आहे मार्केटसाठी 1000 पॉईंटची जास्तीत जास्त. खाली 21,000चा सपोर्ट, वरती 22,000चा रेजिस्टन्स. जवळजवळ 22,124च्या आसपास ही एक लेवल असेल. ती एक रेंज मार्केटसाठी बनलेली आहे. मग इथे काय होणार, जे ऑप्शन बाईंग करत असतात इंट्राडेमध्ये पण, तुम्ही जर तुमचं प्रॉफिट बुक नाही केलं तर मार्केट कशा प्रकारे रिव्हर्सल देत असतं. त्यामुळे जे पण इंट्राडेमध्ये काम करत असतात, शक्यतो इंट्राडे तर करायला नको. जे नवीन असतात, आता ज्यांना जास्त दिवस झाले, 3-4 वर्ष झालेले असतील ते करू शकतील. ज्यांना पण रिस्क रिवॉर्ड काय आहे हे समजतं, त्यानंतर मनी मॅनेजमेंट समजतं, ते बरोबर थोडं थोडं प्रॉफिट काढत राहतात. पण जे नवीन व्यक्ती असतात, स्टॉक मार्केटमध्ये आलेले आहेत, एक दुसऱ्यांचा बघून ऑप्शन ट्रेडिंग करतात, ते हमखास या ठिकाणी लॉस करून घेत असतात. लॉस पण करतात, ओव्हर ट्रेडिंग पण त्यांच्याकडून होत असते. ओव्हर ट्रेडिंग कारण की एक वेळेला त्यांना मार्केटवरती जाताना दिसतं, ते थांबतात की नाही आता इथून मार्केट वरतीच जाणार कंटिन्यू. आलेलं प्रॉफिट ते बुक करत नाही, मार्केट खाली येतं. खाली आलं की ते लॉस बुक करतात. पुन्हा मार्केटवरती जाताना दिसतं, पुन्हा कॉल बाय करतात, पुन्हा मार्केट खाली येतं, पुन्हा स्टॉपला सेट होत असतो. मग त्यांच्याकडून प्रत्येक दिवसाला ओव्हर ट्रेडिंग होत असते. जेव्हा एक डायरेक्शनल मूव मार्केट पकडत असतं, तिथे तुमचं प्रॉफिट बनतं ऑप्शन बाईंगमध्ये. पण जेव्हा असं व्हॉलेटाईल मार्केट असतं ना, तिथे तुमचे स्टॉपला सेट होत असतात. इंट्राडे करायचं असतं रिस्क रिवॉर्डनुसार. तुम्ही इक्विटीमध्ये करा काम किंवा ऑप्शनमध्ये करा. रिस्क रिवॉर्डला तुम्ही जर फॉलो केलं तर शक्यतो मग जास्त लॉस तुमचं होत नाही. एखाद्या वेळेला स्टॉप लॉस लावतात तुम्ही 15 पॉईंटचा, प्रॉफिट बुक करतात 10 पॉईंटचं. काही वेळेला 15 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो, तुम्हाला मार्केट 30 पॉईंट देत असतं, तुम्ही बुक करत नाही, ते खाली येतं, तुमचा स्टॉप लॉस हिट करून टाकतं. म्हणजे काय, एकतर तुमची सायकोलॉजी पण काम करत नसते. काही वेळेला जास्त पण प्रॉफिट तुम्हाला मिळतं, ते तुम्ही बुक करत नाही, आणि काही वेळेला कमी प्रॉफिट बुक करतात, असं पण होत असतं. मग त्यामुळे तुम्ही जास्त लॉसमध्ये असतात. आणि ऑप्शन बाईंग आपण कोणत्या ठिकाणी करायचे असते, मोमेंटम कोणत्या ठिकाणी येत असतो मार्केटमध्ये, हे पण तुम्हाला माहीत नसतं. ते पण एक लॉस होण्याचं कारण असतं. तर ही एक रेंज बघा, मार्केट त्याच रेंजमध्ये असून डायरेक्शनल मूव मार्केटमध्ये येत नाही आहे. डायरेक्शनल मूव म्हणजे मार्केट अप साईडला पण जात नाही आणि डाऊन साईडला पण येत नाही. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी हे स्ट्रक्चर असं ब्रेक झालेलं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ना, इथे ब्रेक झालेलं आहे. ही जी पॉझिटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनायची, ब्रेकडाऊन दिला, पुल बॅक दिला, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा या ठिकाणी पुल बॅक दिला, पुन्हा या ठिकाणी वरती जात आहे. ही लेवल अजूनपर्यंत सपोर्ट आहेच 21,500चे. बघूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुन्हा मार्केट त्या लेवलवरती जातं आहे का, की इथून पुन्हा कंटिन्यूस बाईंग येते. फॉलोअप बाईंग आपण त्याला म्हणतो असतो. फॉलोअप बाईंग आली तर मार्केट काही वेळेला 200-250 पॉईंट वरती पण जाऊ शकतं, 22,000पर्यंत. ही लेवल पण मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. समजतं आहे ना, कारण की आत्तापर्यंत मार्केटमध्ये तीच ॲक्टिव्हिटी होते. हे बघा, इथे पण मार्केट गेलेलं होतं, थोडं मार्केट या ठिकाणी पुन्हा कॉन्सल्टेशनमध्ये गेलं, पुन्हा वरती गेलं, ते गेलं वरती, सस्टेन नाही झालं, पुन्हा खाली आलं. हीच ॲक्टिव्हिटी या रेंजमध्ये होते. जवळजवळ जानेवारी महिना जर बघितला ना आपण पूर्णपणे, हा एक झोन जर बघितला, हा एक झोन बघा तुम्ही, लक्ष द्या याकडे. हा एक झोन मार्केट तुम्हाला इथंच ट्रेड करताना दिसतं आहे. पूर्ण वेळ मार्केटने इथेच घालवला. डायरेक्शनल मार्केट नाही, पण जेव्हा पण निघेल ना मित्रांनो, तुम्ही बघा, लक्ष ठेवा, एक मार्केट डायरेक्शनल मूव पकडणार येते. जेव्हा हे रेंजच्या बाहेर निघणार, खाली असू द्या वरती असू द्या, एक डायरेक्शनल मूव पकडणार. एकतर ते खाली येऊन जाणार खूप, आणि खाली आलं तर मार्केट थांबत नसतं, मोठमोठ्या कॅन्डल बनतात. ही जी कॅन्डल दिसते ना तुम्हाला, अशा कॅन्डल बनतात. एक दिवस असा पण बघितलेला आहे मी, की कंटिन्युअस मार्केटमध्ये 9 दिवस रेड कॅन्डल, रिव्हर्सल देत नव्हतं मार्केट. 9 दिवस रेड कॅन्डल होते मार्केटमध्ये, निफ्टीमध्ये कंटिन्युअस रेड. 10वा दिवस असा येणार होता की चार्टवरती एकदाही असं झालेलं नव्हतं की कंटिन्युअस 10 कॅन्डल असतात. तुम्ही चार्टला बघायचं,
10 कॅन्डल कंटिन्युअस कोणत्याच दिवशी नाही रेड. तसा एक दिवस येणार होता, तो नाही आला. 10व्या दिवशी पुन्हा ग्रीन कॅन्डल बनली. 10व्या दिवशी पुन्हा ग्रीन कॅन्डल बनलेली होती. अशी पण वेळ येत असते. त्यामुळे मार्केटमध्ये आपण निरीक्षण करायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं, काय काय होत असतं. समजलं. मग उद्यासाठी आता कसा प्लॅन असेल या ठिकाणी, त्यासाठी आपण 5 मिनिटांमध्ये जाणार. इंट्राडेचा आपण चार्ट बघणार 5 मिनिटांमध्ये आणि त्या ठिकाणी बघणार आपण मार्केटमध्ये लॉंग कसं जाणार, शॉर्ट कसं जाणार आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती ती आपण बघणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. आजच्या दिवशी मार्केट थोडंसं गॅपअप झालं होतं. गॅपअप झालं ओपन, कंटिन्युअसली खाली आलं आणि 21,595 वरती, म्हणजे ही जी लेवल होती, काल आपण म्हणत होतो की मार्केट सारखं सपोर्ट घेतं आहे, इथेच मार्केटने बाउन्स घेतला होता. या ठिकाणी पुन्हा इथे शॅडो बनली कॅन्डलला. पुन्हा तिसरी कॅन्डल पण बघा, याच्यामध्ये पण सेलिंगचं प्रेशर आलं आणि ही कंटिन्युअस कॅन्डल खाली आलेली होती. तुम्हाला ग्रीन बनताना दिसते, पण ती सुरुवातीला बनली होती इथे रेडच कॅन्डल. म्हणजे पहिल्या 20 मिनिटांमध्ये मार्केट जे होतं ना, सडन खाली आलेलं होतं. कुठपर्यंत? 21,543 पर्यंत आलेलं होतं. आजचा डे लो जर बघितला ना आपण, डे लो हा होता 21,543 आणि आपल्यासाठी सपोर्ट होती लेवल 21,539ची. ही लेवल आपल्यासाठी होती सपोर्ट. इथूनच मार्केटने पुन्हा बाउन्स घेतला आणि मार्केट पुन्हा ह्याच रेंजमध्ये गेलं. ही लेवल नंतर मार्केटसाठी बनते रेजिस्टन्स. इथे वरती गेलं, मग इथून मार्केटने एक रिव्हर्सल दिलेला होता परफेक्ट. इथून एक प्रायजेक्शन बनवत मार्केट वरती गेलेलं होतं. मग जो एक रेजिस्टन्स आपण काल म्हटलं होतं 21,678, त्याला ब्रेक केलेलं होतं. आता तिथं प्राईसची ॲक्टिव्हिटी काय होत असते, जेव्हा मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती जात असतं, प्राईसचा त्या ठिकाणी काय बिहेव होत असतो हे तुम्हाला ओळखायचं असतं. त्यानंतर एक्झिक्युशन. जोपर्यंत आपल्याला काही समजत नाही तोपर्यंत काही एज्युकेशन आपण करायचंच नसतं. हे बघा, ही प्राईस खाली आली, एक डीप दिला, डीपमध्ये बाईंग झाली, पुन्हा मार्केटने एक पुलबॅक दिला, वरती गेलं मार्केट. हे असं फॉर्मेशन इथं झालेलं होतं. ठीक आहे. आता इमिजिएट या ठिकाणी काय येणार, एक रेजिस्टन्स. मग इथे बघायचं आहे तुम्हाला काय होतं आहे. इथं काय झालं होतं बरं, इथे एक पुलबॅक आलेला होता. ही रेड कॅन्डल दिसते ना, एक पुलबॅक असतो हा पुलबॅक आला आणि मार्केट मग इथून वरती गेलेलं होतं. नंतर एक रेजिस्टन्स होता 21,721चा. मग अशा ठिकाणी जर तुमचं एक्झिक्युशन जर झालं, रिस्क छोटे असते, प्रॉफिट जास्त असतं. मोमेंटम ज्या ठिकाणी जास्त असतो आणि त्या ठिकाणी जर तुमचं एक्झिक्युशन जर झालं ना, प्रॉफिट छान बनतं. जास्त वेळ थांबायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला. ज्या ठिकाणी मार्केट स्लो असतं मग तुम्हाला थांबावं लागतं, त्यामध्ये टाईम व्हॅल्यू पण डिके होत असते. मग मार्केट केव्हा वरती जाणार ते पण हळूहळू जातं, प्रीमियम वाढत नाही, ह्या गोष्टी होत असतात. पण ज्या ठिकाणी चांगला ब्रेकआउट असतो, त्या पुलबॅकमध्ये जर तुम्ही गेले तिथं, तर त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट छान बनणार, प्रीमियम तुमचं फास्ट वाढणार. जर तुमचा स्टॉप लॉस 10 पॉईंटचा बनतो आहे, तर तिथे तुम्हाला 15 पॉईंटचं प्रॉफिट बनून जातं ताबडतोब. थांबायची गरज पडत नाही मग तुम्हाला, 5-10 मिनिटांमध्ये ते बनून जातं. काही वेळेला जास्त पण बनतं, समजतं ना, काही वेळेला ते जास्त पण बनत असतं. 20-20, 30-30 पॉईंट तुम्हाला मिळून जात असतात एकाच फ्लोमध्ये, कारण की कॅन्डल जी बनणारी असते ना, मोठी बनते. मग असा पॉईंट तुम्हाला पकडायचा आहे की त्या ठिकाणी मोमेंटम जास्त येणार. जसा हा पण एक पॉईंट असतो, मोठमोठ्या कॅन्डल बनत असतात खाली, पण रिव्हर्सल पण देत असतात, ते बघायचं आहे तुम्ही, समजतं ना. इथे तर आपल्याजवळ काही पुलबॅक नव्हता, इथे पुलबॅक होतं, ही पुलबॅक कॅन्डल बनली, तिच्यामध्ये तुम्ही जाऊ शकले असते. स्टॉप लॉस एकदम छोटा असतो आणि मिळणारं प्रॉफिट छान असतं. मार्केट इथून वरतीच गेलं कंटिन्यू. ह्या ठिकाणी रिजेक्शन आलेलं होतं, हे बघा, इथून जेव्हा मार्केट वरती गेलं पुलबॅक देऊन, इथे पण रिजेक्शन आलं. हा एक जो रेजिस्टन्स होता तिथे पण रिजेक्शन आलं, पण मार्केट पुन्हा इथून वरतीच गेलेलं होतं. कुठपर्यंत? 21,768 पर्यंत. 21,768 पर्यंत मार्केट गेलेलं होतं. हा पण एक रेजिस्टन्स होता. इथपर्यंत मार्केट गेलं म्हणजे बॉटमपासून ही प्रायजेक्शन बनत बनत मार्केट वरती गेलेलं होतं, पॉझिटिव्ह प्रायजेक्शन होते. नंतर मार्केटमध्ये मोमेंटम तुटलेला होता. या लेवलला गेल्यानंतर एक रेजिस्टन्स लेवलला गेल्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग आली, ती होती एक निगेटिव्ह प्रायजेक्शन. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन इथे गेलं मार्केटवरती, पुन्हा या सपोर्टपर्यंत आलं, इथं बाउन्स दिला, पुन्हा इथे मार्केट खाली आलं, पुन्हा बाउन्स दिला, अशी एक निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनलेली होती. मी तुम्हाला चार्ट पण आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला होता बघा, की ही निगेटिव्ह प्रायजेक्शन असते. मार्केट खाली येतं आहे, जे सपोर्ट आहे ब्रेक करत येतं, हे दिसतंय ना तुम्हाला. परफेक्ट एक प्रायजेक्शन इथे बनवली होती, निगेटिव्ह प्रायजेक्शन, याशी प्रायजेक्शन बनवली. पुन्हा मग हा सपोर्ट बनवत असतो, जो रेजिस्टन्स असतो. लेवल ड्रॉ करायची गरज नाही, चार्टवरती तुमच्या लेवल असला की त्या लेवल तुमच्यासाठी काम करतात. आणि मी तुम्हाला ते लाईव्हवरती पण दाखवून देत असतो सकाळच्या वेळेला. का? तुम्हाला पण ते समजायला हवं, तुम्हाला पण समजलं पाहिजे की लेवलचं किती महत्त्व असतं. नंतर मार्केटने इथे पण वेळ घालवला थोडा आणि रिकवर झालं. या असं मी फॉर्मेशन तुम्हाला ड्रॉ करून पाठवलं होतं बघा, असं. याला आपण म्हणतो असतं कप अँड हँडल पॅटर्न. तशा प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी तयार झालेलं होतं. म्हणजे मार्केट खाली आलं, इथे थोडा वेळ घालवला,
पुन्हा इथून वरती गेलं, एक रिजेक्शन दिलं आणि इथून पुन्हा ते कंटिन्युअस वरती गेलं. कुठपर्यंत? याच रेजिस्टन्सपर्यंत गेलेलं होतं. पण मोमेंटम स्लो होता मार्केटचा. इथे काय झालं होतं? मोमेंटम स्लो. आपल्याला मोमेंटम पकडायचा असतो. मोमेंटम स्लो झाला आणि मार्केट इथं ह्याच रेंजमध्ये साईडवेज झालं. हा की पॉईंट आहे आपल्यासाठी. आता ही लेवल आपल्यासाठी आहे रेजिस्टन्स. इथे मार्केट काय घ्यायचं? सपोर्ट घ्यायचं. इथे काय बनली होती? एक रेंज बनली होती. मोमेंटम नव्हता मार्केटमध्ये. मोमेंटम ह्या ठिकाणी होता, मोमेंटम ह्या ठिकाणी होता. हा मोमेंटम नव्हता. इथे मार्केट काय झालं? स्लो. याला आपण म्हणतो साईडवेज. शेवटी मार्केट या ठिकाणी साईडवेज होऊन गेलं. मग इथे फायदा नसतो तुमचा बाय करून. ऑप्शनला होल्ड केलं तुम्ही 3.25 3.5पर्यंत ऑप्शनला जर होल्ड केलं तर ते प्रीमियम त्यातलं खूप डिके होत असतं. मग इथे काही जणांना लॉस होऊन बसतो ताबडतोब. हे इथे मार्केट पूर्णपणे साईडवेज झालेलं असतं. मग ह्या लेवल किती महत्त्वाच्या असतात बघा ना तुम्ही. या लेवल आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात. मग उद्यासाठी प्लॅन आपल्याला ह्याचनुसार करायचा आहे. कारण की आपल्याला एक रेजिस्टन्स मिळालं इथे. मग आपण उद्याच्या दिवशी काय करणार इथे? आपल्याला एक रेजिस्टन्स मिळालेलं आहे. ही लेवल 21,768. एक लेवल आपल्याला मिळाली. आपण इथे प्लॅन काय करणार आहे? मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे ना, फ्लॅटमध्ये एक चांगला सिनारिओ या ठिकाणी असू शकतो. फक्त पहिली बनणारी कॅन्डल जी आहे ना, मोठी बनायला नको. तीच जर मोठी बनली तर मग मात्र आपल्यासाठी स्कोप नसणार इथे. ठीक आहे, लॉंग जाण्यासाठी मार्केटमध्ये इथे मात्र स्कोप नसणार. इथे मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि सुरुवातीची 15-20 मिनटे मार्केटने ह्याच रेंजमध्ये जर घालवली या रेजिस्टन्सच्या आसपास, किंवा खाली इथे पुन्हा निगेटिव्ह कॅन्डल बनवली, इथे मार्केटने सपोर्ट घेतला ह्या लेवलवरती 21,721 वरती. नंतर मार्केटने इथे वेळ घालून या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट जर दिला 21,768, मग आपण प्लॅन करू शकतो लॉंग. मार्केटमध्ये लॉंग जाण्याचा आपण इथे विचार करू शकतो. ताबडतोब येणारं टार्गेट जे असणार आपलं 21,800, त्या लेवलला इझिली मार्केट काय ब्रेक करणार नाही. तो एक असणार कॉल रायटरचा झोन. तो असणार कॉल रायटरचा एक झोन. तो आहे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स. तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथून जर मार्केट जात असेल, ब्रेकआउट देत असेल, तर आपण इथे प्लॅन करू शकतो 21,800पर्यंत. मार्केट इथं जाऊ शकतं 21,800पर्यंत. पुन्हा इथे पण बघायचं प्राइजेक्शन कशी होते. जर ह्या रेजिस्टन्सला पण ब्रेक केलं तर इथे कॉल रायटर होणार एक्झिट. मित्रांनो लक्षात घ्या, आपण लाईव्हवरती ऑप्शन चेन बघतो, पण तुम्हाला इथे ओळखायचं आहे ते. तुम्ही फक्त दिवसभरामध्ये एकदा ऑप्शन चेनचा डाटा बघा, त्यानंतर बघा इथे प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते. कारण की डाटा चेंज होत असतो. तुम्ही काय करणार? मार्केट इथं तुम्हाला ब्रेकआउट देताना दिसणार, तुम्ही तिथे काय बघणार? कॉल रेटिंग जास्त आहे. मग तुम्ही काय करणार? मार्केटला शॉर्ट करणार. बहुतेक जण करतात ना की 21,800वरती कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त आहे, तो वाढलेला आहे. तुम्ही काय करतात? मार्केट 21,800पर्यंत आलं की मार्केटला शॉर्ट करतात. बहुतेक जण करतात, निगेटिव्ह जातात मार्केटमध्ये. पण काय होत असतं? कॉलची होत असते अनवाइंडिंग. म्हणजेच काय होत असतं? शॉर्ट होत असतात कवर आणि मार्केट पुन्हा इथून वरती जात असतं. ते पण स्पीडने जातं. मग तुम्ही जरी ते मार्केटला शॉर्ट केलं तर तुम्ही परफेक्ट होत असतात ट्रॅप आणि तुम्हाला होत असतं मग लॉस. समजताय ना मी काय म्हणतो आहे तुम्हाला? अशी ॲक्टिव्हिटी होते असते. इथून मग मार्केट पुन्हा एक शार्प अपमूव देत असतं. मग वरचे हर्डल येत जाणार 21,832. वरची लेवल एक हर्डल आहे मार्केटसाठी 21,832 आणि 21,870 इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. एक ट्रेंडिंग मूव आपल्याला मग 21,800च्या वरती आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे ना. इथून ही लेवल लक्षात ठेवा, ही ब्रेक झाली तर मार्केट पोहोचेल ह्या लेवलपर्यंत. इथून जर वरती गेलं तर पुन्हा एक परफेक्ट आपल्याला ट्रेंडिंग मूव बघायला मिळू शकतो. ट्रेंडिंग, कारण की मार्केट जेव्हा एका रेंजमध्ये फसलेलं असतं, साईडवेज असतं आणि ते रेंजच्या बाहेर जेव्हा निघतं ना, तेव्हा एक ट्रेंडिंग मूव आपल्याला बघायला मिळत असतो. तसंच या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलो ना की हा जो सेटअप आहे खूप चांगला आहे निफ्टीमध्ये. या झोनमध्ये जर ओपन झाली तर जास्त गॅपअप झाली ओपन, तिथे पण 21,800 एक रेजिस्टन्स येतो आहे. म्हणजे 60-70 पॉईंटने इथे क्लोज झालं आहे मार्केट. ते जर इथेच ओपन झालं डायरेक्ट तर इथे जाऊ नका. सुरुवातीला एक मोठी कॅन्डल पण तुम्हाला अशी ट्रॅप करू शकते सुरुवातीची. ते बघून कधी कॉल साईडला जायचं नाही, किंवा एक निगेटिव्ह बनताना दिसेल ते बघून कधी पी साईडला जायचं नाही. सुरुवातीची 15-20 मिनटे मार्केटला सेट होऊ द्यायचं, डायरेक्शन पकडू द्या मार्केटला. इथे जर पुन्हा मग मार्केट सस्टेन व्हायला लागलं, म्हणजे थांबायला जर लागलं, या लेवलच्या वरती थांबलं तर एक मूव चांगला वरती येऊ शकतो. मग ते बघायचं आहे तुम्ही की मार्केट ट्रेंडला पकडतं आहे का, म्हणजे अप ट्रेंडमध्ये जात आहे का. मग आपण तिथे प्लॅन केला पाहिजे, हे बघायचं आहे तुम्ही. नाहीतर इथं होणार ओपन, पहिली एक मोठी कॅन्डल बनून जाणार पॉझिटिव्ह,
दुसरी बनली निगेटिव्ह, मार्केट पुन्हा येते खाली होऊन जात असतं. मग आजचा हाय ही लेवल आपल्यासाठी बनणार एक सपोर्ट 21,768. डे हाय जो असतो हा आपल्यासाठी नेहमी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतो. फ्लॅट ओपन झालं ही लेवल आपल्यासाठी बनेल रेजिस्टन्स. समजताय ना? हे बघा, लक्ष द्या व्यवस्थित. इथं फ्लॅट ओपन झालं ही लेवल बनत असते रेजिस्टन्स. समजतं? गॅपअप झालं ओपन मार्केट, गॅपअप झालं ओपन ही लेवल आपल्यासाठी बनत असते सपोर्ट. रेजिस्टन्स नंतर बनत असतो सपोर्ट. इथे पण बघू शकतात तुम्ही प्राईसची काही ॲक्टिव्हिटी होते का. मग होत असेल काही, मी इथे प्लॅन करू शकतो का. प्लॅन जर केला तर काही रेजिस्टन्स तर नाही आहे ताबडतोब जिथे मी ट्रॅप होऊ शकतो, मला लॉस होऊ शकतो. सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुमचं झालं पाहिजे. ठीक आहे. ही ॲक्युरेसी प्रत्येकामध्ये आली पाहिजे आणि ती येत असते ऑब्झर्वेशनने. जेवढं तुम्ही चार्टवरती ऑब्झर्वेशन करतात तेवढ्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यामुळे चार्टवरती ऑब्झर्वेशन करत चला. असं खूप जातं मित्रांनो समजायला सोपं. ठीक आहे. ह्या लेवल आहे ना खूप इझिली समजतात, पण लाईव्ह मार्केटमध्ये समजलं पाहिजे ना तुम्हाला. ठीक आहे. लाईव्ह मार्केटमध्ये स्वतःला तयार करायचं की जेव्हा आपण मी एखादा कंपनीचा चार्ट बघतोय, स्टॉकमध्ये तुम्ही एखादा चार्ट बघताय, तिथं ती प्राइजेक्शन तुम्हाला समजली पाहिजे. मग बघा, तो आत्मविश्वास वरच्या लेवलचा असतो खूप तुमचा. आणि जर फ्लॅटमध्येच मार्केट जर तुम्हाला ब्रेकडाऊन देताना दिसलं कुठपर्यंत जाऊ शकतं, मग फ्लॅट झालो पण हा एक सपोर्ट बनणार आहे मार्केटसाठी. 21,721 ही लेवल आपल्यासाठी बनणारे सपोर्ट. मार्केट जर केलं या लेवलच्या खाली काही प्राइजेक्शन बनवत तर पुन्हा निगेटिव्ह पण होऊ शकतं. मग इथे 21,721 लेवल ब्रेक केली, नंतरचा सपोर्ट आपल्यासाठी हा येणार आहे 21,678 ही लेवल सपोर्टचं काम करेल. बघूया तिथं मार्केट थांबतं आहे का. ठीक आहे. तिथून मार्केट पुन्हा शॉर्ट पण होऊ शकतं निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवून वरतून. समजलं ना. इथून जर स्लिप झालं, हा एक झोन आहे बघा. चार्टला थोडं छोटं करून घेऊया आपण. हा एक झोन लक्षात घ्या, हा एक झोन आहे. याच्या आतमध्ये ओपन जर झालं आणि जसं मी तुम्हाला म्हटलो ना की या झोनच्या बाहेर गेलं, ब्रेकआउट दिला तर आपण प्लॅन वरती करू शकतो. इथून जर ब्रेकडाऊन दिला तर आपण खालचा प्लॅन पण करू शकतो. इथं तर आपण मार्केटमध्ये कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, ह्या लेवलपर्यंत पहिले, कारण की ही लेवल पण सपोर्ट बनणार आपल्यासाठी. आली इथं सपोर्ट घेतला प्राईजने, बाउन्स पण देऊ शकते. नाही घेतला बाउन्स तर कंटिन्युअस एक निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवत मार्केट 21,600पर्यंत येऊ शकतं खाली. मग इथं या ठिकाणी जेव्हा आपण पी साईडला जाणार 21,721च्या खाली, तर बघायचं आपलं टार्गेट एकदम छोटं असलं पाहिजे. इथं या ठिकाणी जे आपलं टार्गेट असणार आहे छोटे असणार आहे. आपण मोठ्या टार्गेटसाठी जाऊ शकत नाही कारण की सपोर्ट येतो आहे. हा सपोर्ट आहे ना ताबडतोब. बघायचं तिथं मार्केट स्लिप होतं आहे का त्या लेवलच्या खाली, मग मोठं टार्गेट डायरेक्ट 21,600पर्यंत या लेवलच्या दरम्यान. आणि मार्केट तुम्हाला व्हॉलेटाईल होताना दिसतं आहे. इथे इंट्राडेमध्ये परफेक्ट काय होतं असताना जर तुम्ही रिस्क रिवॉर्डला फॉलो नाही केलं, परफेक्ट अशा मार्केटमध्ये ट्रॅप होत असतात बहुतेक जण. स्वतःवरती कंट्रोलच नसतं. ऑप्शन बाहेर जो असतो ना त्याचा स्वतःवरती कधी कंट्रोल नसतो, त्यामुळे तो लॉसमध्ये असतो प्रत्येक वेळी. हे बघा, हे मार्केट कसं दिसतंय तुम्हाला, हे व्हॉलेटाईल दिसतंय पूर्ण. हे बघा, प्रत्येक दिवसाला मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी ट्रेंडिंगमुळे दिसतंय का मार्केटमध्ये. नाही, या लेवलच्या वरती मार्केट जात नाही 21,800च्या वरती. ट्रेंडिंगमुळे नाही तर तुम्हाला पैसा पण बनणार नाही. आता जे स्काल्पर असतात ते बरोबर ब्रेकआउट ब्रेकडाऊनला एंट्री घेतात, स्काल्पिंग करतात ते. आता त्यांच्या हेवी क्वांटिटी पण असतात, मोठमोठे पैशांवाले असतात की ते स्काल्पिंग करतात फक्त. मोठ्या क्वांटिटी सोडून द्यायच्या. ठीक आहे. 2-4 मिनटामध्ये बाहेर निघून जायचं, प्रॉफिट बनतं त्याच्यामध्ये. पण तुम्ही नाही करायचं तसं. जी मोठी कॅन्डल बनत असते तिच्यामध्ये पण जायचं, प्रॉफिट बनवायचं, ते करायचं नाही. प्रॉपर जे ट्रेडिंग म्हणतात ना ते ट्रेडिंगप्रमाणेच झालं पाहिजे. ट्रेडिंग असतं. ठीक आहे. प्रॉपर पद्धतीने करायचं, रिस्क रिवॉर्डने. नाहीतर इंट्राडे करूच नका. समजलं. इंट्राडेमध्ये लॉसची संख्या जास्त आहे मार्केटमध्ये. खूप लॉस इंट्राडेमध्येच लोकांना होत असतात. जर कोणाला ऑप्शनमध्ये चांगला अनुभव असेल तर हेज करून चला, पोझिशनली घेऊन चला, नेकेड नाही. तुमची पोझिशन हेज असली पाहिजे तर जायचं. नेकेड कधी ऑप्शन बाईंग सेलिंग ओव्हरनाईटमध्ये करायचीच नाही, तिथे पण भयंकर लॉस होत असतात. ऑप्शन डेंजर असतं मित्रांनो. ऑप्शनमध्ये बहुतेक जण पैसा बनवतच नाही, तुम्हाला जरी दाखवलं जात असेल, पण बहुतेक जण ऑप्शनमध्ये लॉसमध्ये असतात. खूप मोठे लॉसेस त्यांचे होत असतात. ऑप्शन ट्रेडिंग केलंच पाहिजे असं नाही, प्रत्येक दिवसाला ट्रेडिंग केलं पाहिजे असं पण काही नाही. सरळ इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. चांगल्या कंपन्यांची स्टॉक शोधायचे, चांगल्या लेवलला शोधायचे, त्यांचे थोडे फंडामेंटल बघायचे, त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करत चला. पैसा तिथे पण बनतो, ऑप्शनमध्ये बनतो पैसा, पण त्याच्यासाठी खूप अनुभव पाहिजे चांगल्या प्रकारचा. मग अनुभव येण्यासाठी तुमचे 2-4 वर्ष जाऊ शकतात, तेवढे द्या. सोबत इक्विटीमध्ये पण ट्रेडिंग करत चला, ते तुमचं फायद्याचं असेल.
समजलं. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉसचा वापर करायचा. स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चालायचं आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्टॉप लॉस लावायचा आहे, मनात स्टॉप लॉस पकडायचं नाही. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलला आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या लेवलला आपण सेल केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.